ठाकरे गट खोटं बोलला, खोटे कागद दिले, त्यामुळेच निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेला। लोकशाही पॉडकास्टमधून सामंतांची ठाकरे गटावर टीका। दाओसला गेल्या कित्येक वर्षांपासून शिष्टमंडळ जातं। दाओस दौऱ्याच्या हेतूवरच संशय घेतला जातो। लोकशाही पॉडकास्टमधून सामंतांचं स्पष्टीकरण। महायुतीच्या काळात एकही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही। वेदांता फॉक्सकॉनशी चर्चा झाली नसून एअरबस प्रकल्पासाठी फडणवीसांचे प्रयत्न। लोकशाही पॉडकास्टमधून सामंतांचा दावा। दाओसमधील गुंतवणुकीतून 2 लाख लोकांना रोजगार मिळेल। दाओसच्या शिष्टमंडळात 13 सदस्य होते। गुंतवणूक करार हा 3 वर्षांचा। लोकशाही पॉडकास्टमधून उदय सामंतांची माहिती। मराठ्यांना वापरलं तसं वंचितला वापरलं तर मोदींबरोबर तुम्हाला गाडू। प्रकाश आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांना इशारा। सत्तेवर ज्याला बसवलंय तो लुटारू आहे। लुटारूंना नियंत्रण ठेवणारा कोणी नकोय। प्रकाश आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। त्यांचं जागा वाटप निश्चित नाही तर ते काय देणार। काँग्रेसवाले कुर्बानीच्या बकरा शोधत आहेत। प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल। 2 जागा द्याल आणि आम्हाला पाडाल। इंडिया आघाडीच्या जागा वाटपावर लोकशाही गौरव सभेतून आंबेडकरांची टीका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।